भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोक चव्हाण हे आपल्या मतदारसंघात रोजगार मेळावे घेत आहेत। अशोक चव्हाण एवढे वर्ष सत्तेमध्ये होते, उद्योग मंत्री देखील होते, त्यामुळे आज नांदेड जिल्ह्यात किती प्रमाणात उद्योगधंदे आले आहेत ही आपण देखील बघितलं पाहिजे। खरं तर नांदेड जिल्ह्यात एवढे वर्ष सत्ता केंद्र असताना बरेच मोठे उद्योगधंदे येणे अपेक्षित होते, मात्र उद्योगधंदे आणता आले नाहीत। असे रोजगार मेळावे घेण्याची वेळ अशोक चव्हाण यांच्यावर का आली यांनी तपासलं पाहिजे, अशी घणघणीत टीका खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। सत्यप्रभा न्यूज नेटवर्क, नांदेड। प्रश्न अशोक चव्हाण सत्तेमध्ये होते आणि आज अर्धापूरला रोजगार मेळावा आहे। नायगाव असेल, मुखेड असेल, इथले लोक स्थलांतरित झालेले आहेत, तर काय सांगू? स्थलांतरित झालेत म्हणजे कुठं? कामासाठी स्थलांतरित झाले नाही, आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये रोजगार मेळावे घेत आहेत। खरं तर मला एवढं सांगायचंय की अशोकरावजी चव्हाण साहेब इतक्या वर्ष सत्तेमध्ये होते, उद्योग मंत्री होते। आज नांदेड जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात उद्योग आले हे आपण त्या निमित्तानं आपण बघलं पाहिजे आणि असे रोजगार मेळावे घेण्याची का येत आहे हेही त्यांनी तपासलं पाहिजे। खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये एवढ्या वर्ष सत्ता केंद्र असताना बरेचसे मोठे उद्योग येणं अपेक्षित होतं, पण त्याप्रमाणे उद्योग आले नाही।